आजची रेसिपी आहे शेंगुळे. तर त्यासाठी बघा 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ही बघा माझ्याकडची मोठी वाटी आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल या वाटीच्या प्रमाणाने घेतलेले आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. हे तिन्ही चांगलं मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये आता ओवा टाकलेला आहे. ओवा टाकायचा आणि ह्याच्यामध्ये मिरच्या घेतलेल्या, हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे आणि मीठ हे सगळं मिक्स करून मिक्सरमध्ये काढून घेतले, बारीक पेस्ट केले. ते पेस्ट त्या पिठामध्ये टाकायचे. सगळं आपण जे ज्वारीचं 1 वाटी पीठ, गव्हाचं 1 वाटी पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ हे सगळं मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये हे पेस्ट टाकले, हळद टाकले. हे आपल्याला आता पूर्ण मिसळून त्याची छान कणिक मळून घ्यायची. मिरची पावडर पण टाकायचे, आपल्याला थोडं लालसरपणा पाहिजे त्यासाठी मिरची पावडर टाकले. कणिक मळून घ्यायची. कणिक मळताना पाणी थोडं थोडं टाकायचं, म्हणजे कणिक आपली घट्ट झाली पाहिजे. जर कणिक अशी पातळ वगैरे झाली तर आपल्याला जे शेंगुळे राहतात ते बनवता येणार नाही. त्यासाठी आपल्याला उंडा घट्ट मळायचा. उंडा घट्ट मळला ना ते चांगल्या प्रकारे करता येतं. रात्रीच्या जेवणासाठी हे एकदम छान रेसिपी आहे. कारण कधी कधी स्वयंपाकाचा कंटाळा येतो, कधी थकून जातो. त्यासाठी खिचडी किंवा खिचडीत आपण नेहमीच करत असतो, काहीतरी वेगळं म्हणून हे करू शकता. एकदम चविष्ट आणि छान असतं. त्याच्यामध्ये ज्वारीचं पण पीठ असतं. तर रात्रीच्या जेवणासाठी एकदम छान रेसिपी ही. काही ठिकाणी त्याला शेंगुळे म्हणतात, आमच्या इकडे फळं म्हणतात. तर तुमच्या इकडे काय म्हणते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे कणिक मळून घेतली. आता आपण 10 ते 15 मिनटं तशीच ठेवायची. तोपर्यंत आपण इकडे फोडणी देऊन घेऊया शेंगुळ्यासाठी. हे पातेलं घेतलं, गॅसवर ठेवले. त्याच्यामध्ये 2.5 पळ्या तेल टाकले आणि जो काय आपण थोडासा आपला पेस्ट उरला होता तो ह्याच्यामध्ये पण टाकला. हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि मिठाचा. त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडीशी जिरे फोडणीला टाकले आणि त्यामध्ये हिरवी मिरचीचा जो पेस्ट थोडा उरला होता ना तो त्याच्यामध्ये टाकून दिला. हा अर्धा चमचा पेस्ट आहे. म्हणजे जे काय पाणी होईल त्या पाण्याला पण चव आली पाहिजे, त्यामुळे त्याच्यामध्ये पण हा पेस्ट टाकला. थोडं लालसर होईपर्यंत फ्राय करायचं आणि थोडं चवीसाठी अजून मिरची पावडर ह्याच्यामध्ये पण टाकलं आणि मीठ टाकलं. मीठ ह्याच्यामध्ये कमीच टाकायचं आहे, का आपण अगोदर पण कणिकमध्ये मीठ टाकलेलं आहे. तर आपण जे पाणी बनवणार आहेत त्याच्या शिजवण्यासाठी, शेंगुळ्यासाठी, तर त्या पाण्यामध्ये पण मीठ टाकायचं, म्हणजे चव येते. पाणी टाकून घ्यायचं. ह्या ग्लासने 5 ग्लास पाणी टाकलेले पातेल्यामध्ये. आता ह्या अशा प्रकारे तुम्ही ज्या पद्धतीने बनवत असाल त्या पद्धतीने बनवायचे. आमच्या इकडं असं काही गोल बनवतात, काही काड्या बनवतात. अशा प्रकारे सगळे बनवून घ्यायचे. हे आपले सगळे बनवलेले तयार आहेत शेंगुळे. आता आपलं पाणी उकळायला आहे गॅसवर, तर त्या पाण्यामध्ये हे टाकून द्यायचे. हे पाणी छान उकळले. आता त्याच्यामध्ये आपण हे टाकून देऊ. पाणी उकळल्याशिवाय टाकायचं नाही, पाणी उकळल्याच्या नंतर टाकायचे. जे काही चिटकलेले आहेत ते पाण्यात टाकल्याच्या नंतर पूर्ण वेगळे बाजूला होतात, चिटकून राहत नाही आणि चव एकदम छान येते बघा. एकदम चवदार लागली. रात्रीच्या जेवणासाठी जर कंटाळ वगैरे आला तर खूप छान रेसिपी आहे, लवकर होते आणि करायला पण सोपी. आता हे बघा आपली शेंगुळे तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. थँक्यू.